मंडळी, अशी तर्रीदार झणझणीत मिसळ म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, ती एक आठवण आहे, घरची चव आहे आणि मराठमोळा अभिमान आहे. हीच मिसळ मी कशी बनवली ते बघूया. सगळ्यात आधी मिसळचा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा भरून तेल टाकलं आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये लवंग, छोटी वेलची, मोठी वेलची, जिरे, तीळ, धणे, काली मिरी आणि दालचिनी टाकली आणि याला छान असं खरपूस भाजून घेतलं तेलामध्ये. आता हे मसाले तर भाजून झालेले आहेत. आता आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि त्याला ना अशा प्रकारे आधी चीर करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं गॅसवर टाकल्यानंतर ते आतपर्यंत भाजले जातील. म्हणून आपल्याला असं याला ना एका जाळीवर ठेवून मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या मिसळला स्मोकी फ्लेवर येतो. आता हे सगळं थंड करायचं आणि आपल्याला मस्त असं बारीक वाटायचं आहे. मिसळसाठी लागणारं वाटण रेडी आहे. आता मिसळ बनवायला घेऊया. आता एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल टाकलं. त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकून आलं लसूणची पेस्ट टाकली आणि छान परतून घेतलं. आता यामध्ये तयार वाटण टाकायचं आहे, 2 मोठे चमचे, आणि आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत. यामध्ये कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, गरम मसाला किंवा किचन मसाला, हिंग आणि हळद, हे सगळे मसाले आपल्याला यामध्ये टाकून छान असं खरपूस तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर मी एक अर्धा वाटी वाटाणे घेतलेले आहेत. इथे तुम्ही मटकी सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. छान परतल्यानंतर गरम कडकडीत एकदम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे तर्री छान येते, तर्रीवरती येते ना, तो गरम पाणी, त्यामुळे शक्यतो इथे गरम पाणीच तुम्ही यूज करा. पाणी जितकं तुम्हाला हवंय तितकं टाका, जितकी पातळ घट्ट तुम्हाला भाजी हवे तितकी टाका. झाकण द्या, झाकणामध्ये थोडंसं पाणी टाका वाफेवर. आता याला वाटाणे 90% शिजेपर्यंत शिजवा. वाटाणे 90% शिजले की यामध्ये आपल्याला 3 बटाटे असे कुस्करून टाकायचे आहेत. बटाट्यांमुळे मिसळचं टेक्स्चर खूप जास्त भारी होतं, त्यामुळे बटाटे अजिबात स्किप करू नका, तुम्ही नक्की टाका. आता याला सुद्धा छान असा उकळ येईपर्यंत किंवा आपले वाटाणे पूर्णपणे शिजेपर्यंत मस्त असं शिजवा. अगदीच 10 ते 15 मिनिटं लागतात यासाठी. तुम्ही बघू शकता आपली झणझणीत तर्रीवाली मस्त अशी कोल्हापुरी बटाटा आणि वाटाण्याची मिसळ रेडी आहे खाण्यासाठी. आता मस्त असं ह्याला सर्व करा. सर्व करताना यामध्ये कांदा, फरसाण तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि मस्त असं पावासोबत खा. एक नंबर लागते. मिसळ बघून माझी भूक इतकी वाढली की मी नंतरचं शूटच नाही केलं आणि डायरेक्ट प्लेट रेडी केली आणि खाण्यासाठी सज्ज झाले. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही कोल्हापुरी झणझणीत वाटाणा आणि बटाट्याची मिसळ. आता ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा. ओके, बाय.